नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी 2025 ते सप्टेंबर 2025 या पिरियडमधील परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या सर्व चालू घडामोडी पाहणार आहोत। या सर्व चालू घडामोडी आपण TCS पॅटर्ननुसार बघणार आहे। म्हणजेच TCS परीक्षेमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारते अगदी त्याच प्रकारचे आणि त्याच स्वरूपाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। त्याचबरोबर हे सर्व प्रश्न आपण एकदम रॅपिड फायर स्वरूपात बघणार आहोत, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची रिव्हिजन तुमची होऊन जाईल। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला, इस्रोचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे 11वे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे? तर हा जो ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 आहे याच्यामध्ये काय असतं तर जगातील ज्या पॉवरफुल मिलिटरी आहेत त्यांचा समावेश याच्या अंतर्गत केला जातो आणि त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 4था आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 3, वेटलँड शहरे म्हणून मान्यता मिळालेली पहिली 2 भारतीय शहरे कोणती आहेत? तर ही जी वेटलँड शहरे आहे ही मान्यता रामसर कराराअंतर्गत दिली जाते आणि म्हणून याच्यावर ते परीक्षेमध्ये प्रश्न विचारणं अपेक्षित आहे। आणि याच्या अंतर्गत पहिल्यांदाच भारतातील 2 शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि ती शहरे असतील इंदौर आणि उदयपूर ही। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 4, प्रजासत्ताक दिन 2025चे मुख्य पाहुणे कोण आहेत? तर 26 जानेवारी 2025 रोजी जो आपला प्रजासत्ताक दिन साजरा झाला त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रबोवो सुबियांतो यांनी उपस्थिती दर्शवलेली। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल। आणि हे प्रबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत। हे देखील लक्षात ठेवा, ते कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिन 2025ला उपस्थिती दर्शवली असा देखील प्रश्न TCS विचारू शकते, तर त्याचे उत्तर इंडोनेशिया असेल। प्रश्न क्रमांक 5, प्रजासत्ताक दिन परेड 2025 मधील सर्वोत्तम झांकीचा पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकला? तर प्रजासत्ताक दिनी जी परेड चालते त्याच्यामध्ये विविध रथांची वेगवेगळ्या राज्यांच्या प्रदर्शन असते आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम झांकीचा पुरस्कार मिळालेला होता उत्तर प्रदेश या राज्याला। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल। आणि हा पुरस्कार या राज्याने महाकुंभ 2025 या थीमवरती रथ तयार केलात आणि त्याच्यासाठी हा पुरस्कार त्यांना मिळालेला। त्यामुळे ही थीम देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारू शकतात। प्रश्न क्रमांक 6, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 किती खेळाडूंना प्रदान करण्यात आलेला आहे? हा जो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे तो क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे आणि 2024 साली हा पुरस्कार एकूण 4 खेळाडूंना मिळालेला होता। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल। आता परीक्षेमध्ये हे जे 4 खेळाडू आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो, तर ते 4 खेळाडू आपण सर्वप्रथम बघूया। गुकेश डी हा चेस या खेळाशी संबंधित आहे। हरमनप्रीत सिंग हे हॉकी या खेळाशी संबंधित आहेत। प्रवीण कुमार हे पॅरा ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित आहेत आणि मनू भाकर या शूटिंग या खेळाशी संबंधित आहेत। तर हे 4 व्यक्ती किंवा स्पोर्ट पर्सन्स आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे लक्षात ठेवा, याच्यावर 100% पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। चालू घडामोडींच्या नोट्ससाठी मला खूप सारे रिक्वेस्ट येत होत्या आणि ते लक्षात घेऊनच आपण चालू घडामोडींचा PDF कोर्स लॉन्च करत आहोत। या कोर्सची काय वैशिष्ट्ये आहेत तर हा कोर्स पूर्णपणे TCS आणि IBPS पॅटर्न डिकोड करून आपण बनवलेला आहे। TCS आणि IBPS नुसार जे टॉपिक महत्त्वाचे आहेत किंवा ज्या चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत त्या सर्व आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जानेवारी 2025 पासून पुढे सर्व महिन्यांच्या चालू घडामोडींचा समावेश आपण या कोर्समध्ये करणार आहोत। या कोर्समध्ये आपण मंथ वाईज चालू घडामोडी देणार आहोत। त्याचबरोबर या ज्या चालू घडामोडी असतील त्या 1 लाइनर स्वरूपात आणि घटक न्याय असतील। म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला टॉपिक दिला जाईल किंवा घटक दिला जाईल आणि त्याच्या खाली
त्या महिन्यातील त्याच्याशी संबंधित त्या घटकाशी संबंधित सर्व चालू घडामोडी दिल्या जातील। अशा प्रकारे ज्या प्रकारे TCS आणि IBPS तुम्हाला प्रश्न विचारते त्याच प्रकारचा प्रश्न एका साईडला असेल आणि दुसऱ्या साईडला त्याचे उत्तर दिले जाईल। आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व PDF तुम्हाला डाउनलोड करता येतील आणि जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही त्याच्या प्रिंट काढून देखील तुम्ही वाचू शकता। मग हा कोर्स जॉईन कसा करायचा, तर त्यासाठी स्पर्धा परीक्षा मित्र या नावाची आपली ॲप आहे, ती ॲप डाउनलोड करा। ती ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपवरती तुम्हाला आपला चालू घडामोडींशी संबंधित सरळ सेवा भरती 2025 हा कोर्स दिसेल, तेथून तुम्ही तो परचेस करू शकता। फक्त 99 रुपयाला हा कोर्स आपण अवेलेबल करत आहोत आणि याच्यामध्ये 2025 या वर्षातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण कव्हर करणार आहे। ही जी ॲप आहे स्पर्धा परीक्षा मित्र, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देखील देत आहे, तेथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता। TCS आणि IBPS नुसार ज्या परीक्षा होत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम जर आउटपुट घ्यायचं असेल करंट अफेअरमध्ये तर तुम्हाला दोनच गोष्टी करायच्या आहेत। एक तर हा आपला चालू घडामोडींच्या ज्या नोट्स आहेत त्या व्यवस्थित करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे यूट्यूब चॅनलला व्हिडिओज घेत आहे ते सर्व व्हिडिओज व्यवस्थित बघा। या दोन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर परीक्षेमध्ये याचा तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट मिळेल। नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया। प्रश्न क्रमांक 7, इस्रोने काळे वाटाणे ब्लॅक आईड पी किंवा त्याला लोबिया असे देखील म्हटले जाते या बियाण्यांचे यशस्वी अंकुरण कोणत्या वातावरणात केलेले आहे? इस्रो जेव्हा एखादा प्रयोग करते किंवा एखादी कामगिरी पार पाडते त्याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित असतं, तर इस्रोने काळे वाटाणे किंवा त्याला लोबिया म्हटलं जातं त्या बियाण्यांचे यशस्वी अंकुरण हे अवकाशात म्हणजे स्पेसमध्ये केलेले आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8, द वर्ल्ड आफ्टर गाझा अ हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर TCSच्या दृष्टिकोनातून पुस्तके आणि लेखक हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरती कन्फर्म प्रश्न विचारले जातात। त्यामुळे वेगवेगळे प्रसिद्ध जी पुस्तके आहेत लेटेस्ट चालू घडामोडींमधील त्याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित असतं। तर वर्ल्ड आफ्टर गाझा अ हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक आहेत पंकज मिश्र आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 9, 2024 मध्ये सायबर हल्ल्यांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर सध्या सायबर हल्ल्यांची तीव्रता खूप वाढत आहे आणि याच हल्ल्यांच्या बाबतीत संख्येने दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे भारत हा। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10, जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण अशाच स्वरूपाचा प्रश्न पाठीमागे एकदा TCSने विचारलेला होता। तर जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस हे जे पुस्तक आहे या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा पार पडलेला होता आणि या पुस्तकाचे प्रकाशन हे अमित शहा यांच्या हस्ते पार पडले होते। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11, भारताच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या 9व्या आवृत्तीत देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आलेले आहे? तर जे काही स्वच्छ सर्वेक्षण दरवर्षी पार पाडले जातात ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे, कारण TCS याच्यावरती 100% प्रश्न विचारते आणि यावर्षी जी 9वी आवृत्ती याची पार पडलेली होती याच्यामध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेले आहे इंदोर हे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल। आता याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्या कॅटेगरी वाईज देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर 3 लाख ते 10 लाख या दरम्यान ज्या शहरांची लोकसंख्या आहे त्या कॅटेगरीमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे नोएडा या शहराचा, जे उत्तर प्रदेश या राज्यात आहे। त्यानंतर मध्यम शहर ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे अंबिकापूर या शहराचा। हे शहर आहे छत्तीसगड या राज्यातील। आणि त्यानंतर व्हेरी स्मॉल सिटी किंवा सर्वात लहान शहर ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे महाराष्ट्रातील पाचगणी या शहराचा। त्यामुळे ही नावे देखील लक्षात असू द्या, या कॅटेगरीमध्ये देखील तुम्हाला प्रश्न विचारणं अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 12, मायाधर राऊत यांचा संबंध कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराशी आहे? तर यांचे नुकतेच निधन झालेले आहे,
त्यामुळे याच्यावरती देखील तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारणं अपेक्षित असेल. तर मायाधर राऊत हे ओडिसी या शास्त्रीय नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की मायाधर राऊत यांना काय म्हणून ओळखले जाते. तर यांना फादर ऑफ ओडिसी डान्स म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 13, कुठल्या राज्य सरकारने एन प्राऊड या प्रकल्पाची सुरुवात केलेली आहे. तर परीक्षेमध्ये वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या योजना असतील किंवा केंद्र सरकारचे जे काही प्रकल्प असतील त्याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. तर एन प्राऊड हा जो प्रकल्प आहे तो केरळ राज्याचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि हा प्रकल्प काय आहे तर याच्या अंतर्गत जे काही खराब झालेले ड्रग्ज आहेत किंवा एक्सपायर झालेले किंवा वापरात नसलेले ड्रग्ज आहेत त्यांना रिमूव्ह करण्यासाठी मार्केटमधून किंवा घरामधून हा प्रकल्प राबवला जात आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 14, अलीकडेच नक्ष या उपक्रमाची सुरुवात कोणी केली. तर हा जो उपक्रम आहे याची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि पंतप्रधानांनी सुरुवात केलेली असल्यामुळे याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारणं अपेक्षित असेल. तर हा जो नक्ष उपक्रम आहे तो काय आहे तर हा सिटी सर्वेशी संबंधित एक कार्यक्रम आहे. याच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे तर जे काही लँड रेकॉर्ड्स आहेत, सिटी लँड रेकॉर्ड्स शहरातील, त्यांचे मॉडर्नायझेशन केले जाणार आहे किंवा आधुनिकीकरण आपण त्याला म्हणू शकतो. तर हे देखील लक्षात ठेवा, सिटी लँड रेकॉर्ड जे आहेत त्यांचे मॉडर्नायझेशन करण्यासाठी, आधुनिकीकरण करण्यासाठी हा नक्ष उपक्रम राबवला जात आहे. प्रश्न क्रमांक 15, भारताचा पहिला स्वदेशी स्वयंचलित जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया संयंत्र कुठे स्थापन करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे भारताचा पहिलाच स्वदेशी बनावटीचा जो ॲटोमेटेड स्वरूपाचा असेल आणि जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया संयंत्र एम्स नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि याचे नाव देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर याला त्यांनी नाव दिलेलं आहे सृजनम असे. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा, या नावावरती TCS तुम्हाला प्रश्न विचारू शकते. प्रश्न क्रमांक 16, ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग्स 2024मध्ये भारताची क्रमवारी काय आहे. तर ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग 2024 याच्यामध्ये भारताचा क्रमांक 3 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर केले जे खालीलपैकी कोणत्या कायद्याची जागा घेईल. तर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर केलेले आहे आणि हे इन्कम टॅक्स बिल जुन्या कायद्याची जागा घेणार आहे. तर तो जुना कायदा कोणता आहे तर तो कायदा आहे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चा. आणि या कायद्याच्या जागी इन्कम टॅक्स बिल 2025 हा नवा कायदा घेणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18, लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज या पुस्तकाचे लेखक आहेत नमिता गोखले या. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19, ODI क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14,000 धावा पूर्ण करणारा फलंदाज कोण आहे. तर अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न TCSने यापूर्वी देखील विचारलेले आहेत. क्रीडा घडामोडींमध्ये जे काही विक्रम केले जातात त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची टेंडन्सी खूप जास्त आहे. तर ODI क्रिकेट म्हणजेच वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14,000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरलेला आहे विराट कोहली हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, भारताकडून 200 दशलक्ष डॉलर्सची आकाश क्षेपणास्त्र प्रणाली
कोणता देश विकत घेणार आहे? तर सर्वात आधी ही आकाश क्षेपणास्त्र प्रणाली जी आहे तिचे वैशिष्ट्य काय असा पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर ही प्रणाली सरफेस टू एअर याच्यासाठी वापरली जाते, त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर याच्यासाठी $200 दशलक्ष करार झालेला आहे कोणत्या देशासोबत? तर तो देश आहे फिलिपाईन्स हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे उत्तर असेल फिलिपिन्स या देशाला आपण ही क्षेपणास्त्र प्रणाली विकणार आहे. प्रश्न क्रमांक 21, द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक आहेत अरुण शौरी हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न किंवा हे देखील पुस्तक परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 22, इस्रोने फिस्ट 2025 सॉफ्टवेअर कोणत्या संस्थेत सादर केले? तर फिस्ट 2025 हे जे सॉफ्टवेअर आहे हे इस्रोने IIT हैदराबाद या संस्थेत सादर केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. अशा प्रकारे IITशी संबंधित देखील काही घडामोडी असतील तर त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर हे जे फिस्ट 2025 सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर इस्रोच्या ज्या आगामी मोहिमा आहेत जसे की गगनयान असेल, त्याचबरोबर भारतीय अंतरिक्ष स्टेशन ही जी एक नवीन मोहीम प्रकल्प भारत हाती घेणार आहे हा असेल, याच्यामध्ये हे सॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23, NVS-02 हा उपग्रह कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केलेला आहे? तर आपल्याला माहीत आहे NVS-02 म्हणजे नेव्हिगेशन सॅटेलाईट 02 हा जो उपग्रह आहे तो इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने प्रक्षेपित केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर असेल. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न याच्यावरती येऊ शकतो की हा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी यान कोणते वापरलेले रॉकेट? तर त्याचे नाव आहे GSLV F-15 हे. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाईट लॉन्च व्हेकल F-15 या नावावरती किंवा रॉकेटवरती देखील प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 24, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर हा जो वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 प्रकाशित झालेला आहे याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 118वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, 2024 साठीचा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याच्यामध्येच ज्ञानपीठ पुरस्काराचा देखील समावेश होतो आणि याच्यावरती देखील 100% ते प्रश्न विचारू शकतात. तर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 साठीचा नुकताच प्रदान करण्यात आलेला असून तो विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, चंद्रयान 5 मोहीम कोणत्या अवकाश संस्थेसोबत सहकार्य करून लॉन्च केली जाईल? तर आपल्याला माहीत आहे चंद्रयान मोहिमा ह्या इस्रोमार्फत राबवल्या जात आहेत आणि चंद्रयान 5 जी मोहीम असेल ती भारतीय अंतराळ संशोधन संस्था त्याचबरोबर JAXA ही जी जपानची अवकाश संशोधन संस्था आहे यांच्यासोबत सहकार्य करून लॉन्च केली जाईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27, भारताचा पहिला PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर आधारित असलेला ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट कोणत्या शहरात उभारण्यात आलेला आहे? तर अशा प्रकारे पहिला ही जी घडामोड असते याच्यावरती प्रश्न विचारण्याची टेंडन्सी खूप जास्त असते. त्यामुळे PPPवर आधारित असलेला भारताचा पहिला ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट हा इंदोर या शहरामध्ये उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कबड्डी वर्ल्ड कप 2025 जिंकणारी टीम कोणती आहे? तर नुकताच झालेला कबड्डी वर्ल्ड कप 2025 हा जिंकलेला आहे भारतीय संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला याच्यावर आणखीन एक प्रश्न येऊ शकतो की याचा होस्ट कोण होता किंवा कोणत्या देशामध्ये
कोणत्या ठिकाणी स्पर्धा पार पडली, तर ही स्पर्धा इंग्लंड या देशात पार पडली होती, त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर असा प्रश्न देखील ते विचारू शकतात की मेन्स टीमचा कबड्डी वर्ल्ड कप 2025 कोणी जिंकला, तर तो जिंकलेला आहे भारतीय संघाने. किंवा त्याच्यानंतर ते असा देखील प्रश्न विचारू शकतात की वुमेन्स टीमचा कबड्डी वर्ल्ड कप जो झाला 2025चा तो कोणत्या देशाने जिंकला, तर तो देखील भारतीय संघाने जिंकलेला आहे. त्यामुळे या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती ते प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 29, वरिष्ठ नागरिक आयोग सिनियर सिटीजन कमिशन स्थापन करणारे पहिले राज्य कोणते बनले, तर अशा प्रकारे वरिष्ठ नागरिक आयोग सिनियर सिटीजन कमिशन स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे केरळ हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. अशा प्रकारे मॅच्युअर कामे जी आहेत ती बऱ्यापैकी केरळ हे राज्य करत असतं, त्यामुळे ते देखील तुम्ही लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 30, खंजर 2025 हा सराव भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आयोजित करण्यात आला, तर परीक्षेमध्ये जे काही युद्ध सराव आहेत किंवा एक्सरसाइज आहेत त्याच्यावरती 100% एक तरी प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न असतो. त्यामुळे 2025 या वर्षातील ज्या काही महत्त्वाच्या एक्सरसाइजेस आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तर खंजर 2025 हा युद्ध सराव भारत आणि किर्गिझस्तान या देशाच्या दरम्यान पार पडला, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आले, तर 2025चे वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट आयोजित करण्यात आलेले दिल्ली या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. अशा प्रकारची जी काही समिट आहे ती भारतात घडत आहे, त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. अजून एका कारणासाठी ही जी समिट आहे ती महत्त्वाची ठरते, कारण ही जी समिट आहे ती भारताच्या टेरी या संस्थेनेच ऑर्गनाईज केली होती. म्हणजेच द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट ही जी भारतीय संस्था आहे याच्यामार्फत ही समिट आयोजित केली होती. प्रश्न क्रमांक 32, वन नेशन वन पोर्ट या उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले, तर अशा प्रकारचे उपक्रम भारत सरकार सध्या राबवत आहे. त्यामुळे वन नेशन वन पोर्ट हा जो उपक्रम आहे याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33, 2025च्या फ्री स्पीच इंडेक्समध्ये 33 देशांपैकी भारताचा क्रमांक कितवा आहे, तर फ्री स्पीच इंडेक्स याच्यामध्ये जवळपास 33 देशांची क्रमवारी सांगितलेली आहे आणि या 33 देशांपैकी भारताचा क्रमांक 24वा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2025मध्ये जाहीर झालेला प्रत्येक इंडेक्स महत्त्वाचा हे लक्षात घ्या. त्यामुळे ते सर्व इंडेक्स आणि भारताचा त्यामध्ये असलेला क्रमांक हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 34, 2025साठी संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर हा एक पुरस्कार परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. संगीत कलानिधी पुरस्कार 2025 हा देण्यात आलेला आहे RK श्रीराम कुमार यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025मध्ये पदक यादीमध्ये शीर्षस्थानी कोणते राज्य आहे, तर 2025च्या ज्या खेलो इंडिया पॅरा गेम्स पार पडल्या त्याच्यामध्ये शीर्षस्थानी असलेला म्हणजे सर्वोच्च पदके मिळवून पहिल्या क्रमांकावर असलेले राज्य आहे हरियाणा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. खेलो इंडियाशी संबंधित ज्या काही स्पर्धा होतात वेगवेगळ्या त्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत, कारण TCS या प्रत्येक स्पर्धेवरती वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यामुळे हे देखील खूप महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 36, इस्रोने कोणते हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर विकसित केलेले आहेत, तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. इस्रोने नुकतेच पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे पहिल्यांदाच मायक्रो प्रोसेसर विकसित केलेले आहेत. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. पूर्ण स्वदेशी बनावटीचे आहेत, त्यामुळे यांना नाव देण्यात आलेलं आहे विक्रम 3201 आणि कल्पना 3201. हा आकडा जरी लक्षात नाही राहिला तरी चालेल, पण विक्रम आणि कल्पना ही 2 नावे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल.
त्याचबरोबर हे जे मायक्रो प्रोसेसर आहे विक्रम आणि कल्पना ही किती बीटचे आहे असा देखील प्रश्न विचारू शकतात. तर हे 32 बीट मायक्रो प्रोसेसर्स आहेत, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 37, छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असलेल्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन कुठे झाले? तर छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्णपणे समर्पित असलेले पहिल्या मंदिराचे उद्घाटन भिवंडी या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आणि हे जे उद्घाटन आहे ते कोणी केले या मंदिराचे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर या मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे, त्यामुळे हे देखील नाव लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 38, इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल 2025 नुसार व्हिसा ओव्हरस्टे करणाऱ्यासारख्या उल्लंघनांवर कमाल कारावास किती आहे? तर हे नवीन बिल संसदेत पास करण्यात आलेले आहे, त्याचे नाव आहे इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल 2025. आणि याच्यानुसार व्हिसा ओव्हरस्टे सारखे जे गुन्हे करत आहेत त्याच्यामध्ये कमाल कारावास 5 वर्षे इतका करण्यात आलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39, स्टंप्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे जे स्टंप्ड या नावाचे पुस्तक आहे ते एका क्रिकेटरचे असून त्यांचे नाव आहे सय्यद किरमणी. हे भारताचे माजी विकेटकीपर होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40, 2025साठी रामनाथ गोयंका पुरस्कार हिंदी पत्रकारितेतील सर्वोत्कृष्टतेसाठी कोण जिंकलेला आहे? तर 2025चा रामनाथ गोयंका पुरस्कार, जो पुरस्कार हिंदी पत्रकारितेमध्ये उत्कृष्टतेसाठी देण्यात आलेला आहे, हा जिंकलेला आहे मृदुलिका झा यांनी, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील पत्रकारितेतील प्रतिष्ठित पुरस्कार असल्याने याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो पुरस्कार आहे तो मृदुलिका झा यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ती देण्यात आलेला आहे, त्यामुळे याला खूप महत्त्व आहे. याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 41, मार्च 2025मध्ये स्थानिक चलनांमध्ये व्यापार वाढवण्यासाठी कोणत्या 2 देशांनी MOU वर सही केलेली आहे? तर आपापल्या देशामधील जे स्थानिक चलने आहेत त्याच्यामधील व्यापार वाढवण्यासाठी भारत आणि मॉरिशस या 2 देशांनी MOU साईन केलेले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. अशा प्रकारचा प्रश्न TCSने यापूर्वी देखील विचारलेला आहे, त्यामुळे हा देखील प्रश्न त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 2 देश भारत आणि मॉरिशस यांचा MOU आहे आणि तो कशासाठी? तर स्थानिक चलनामध्ये व्यापार वाढवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी कोणते युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये नुकतेच भारतातील भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या 2 ग्रंथांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43, ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट GTS 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर हा देखील परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाची समिट आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर जी ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट आहे 2025 या वर्षाची, ती आयोजित करण्यात आलेली भारत या देशात, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि ही जी 2025ची GTS आहे ही याची 9वी आवृत्ती होती, हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याचबरोबर ही कुठे झाली परिषद? तर भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आलेली, आणि ही जी परिषद आहे ती भारताच्या फॉरेन मिनिस्ट्रीमार्फत ऑर्गनाईज करण्यात आलेली. प्रश्न क्रमांक 44, 2025मध्ये जागतिक AI गुंतवणुकीत भारताची रँक कोणती आहे? तर सर्वात आधी आपण ही जी रँक आहे ही कोण जाहीर करतं किंवा कोण ठरवतं? तर युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट म्हणजेच UNCTAD ही नावाची जी संस्था आहे ही अशा प्रकारची रँकिंग ठरवत असते. आणि 2025मध्ये जागतिक AI गुंतवणुकीत
भारताचा क्रमांक आहे 10वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि या क्रमांकानुसार भारतामध्ये 1.4 बिलियन डॉलर एवढ्या स्वरूपाची गुंतवणूक झालेली आहे. त्यामुळे ही गुंतवणूक देखील लक्षात ठेवा. हा आकडा देखील ते तुम्हाला विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 45. एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू ईट वेल या अहवालाचे प्रकाशन कोणत्या संस्थेने केले? तर हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू ईट वेल हा जो अहवाल आहे, या अहवालाचे प्रकाशन केलेले आहे युनेस्कोने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46. ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम GSCI ही कोणी सुरू केली? तर हायड्रोजन, इथेनॉल, AI, एन्व्हायरमेंट याच्याशी संबंधित ज्या काही चालू घडामोडी असतील त्याच्यावरती TCS प्रश्न खूप वेळा विचारताना दिसत आहे. त्यामुळे हा प्रश्न इथे आपण कव्हर करतोय. ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम ही सुरू केलेली आहे प्रल्हाद जोशी यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47. रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आपल्याला माहीत आहे की रामानुजन हे भारतातील एक महान मॅथमॅटिशियन होऊन गेलेले होते आणि त्यांच्यावरती लिहिलेले पुस्तक रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन हे पुस्तक लिहिलेले आहे अरुण सिंघल आणि देवेंद्र कुमार शर्मा यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 48. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने आयुष्यमान वय वंदना योजना सुरू केलेली आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर आयुष्यमान वय वंदना योजना सुरू केलेली आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. याच्यामध्ये काय आहे तर या आयुष्यमान वय वंदना योजना जी आहे ती 70+ वय असलेले जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. आणि याच्या अंतर्गत या वरिष्ठ नागरिकांना 10 लाख रुपयांचे हेल्थ कव्हरेज म्हणजेच आरोग्य विमा पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे या 2 गोष्टी देखील लक्षात ठेवा. 70+ वय आणि 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा. प्रश्न क्रमांक 49. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये उत्कृष्टतेसाठी PM पुरस्कार 2024 कोणत्या ॲप्लिकेशनने जिंकलेला आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे PM पुरस्कार देखील खूप महत्त्वाचे आहेत. तर PM पुरस्कार 2024 जो की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनशी संबंधित आहे, त्याच्यामध्ये उत्कृष्टतेसाठी त्याच्यामध्ये चांगले प्रदर्शन केले म्हणून कोणत्या ॲप्लिकेशनने जिंकलेला आहे? तर पोषण ट्रॅकर या ॲप्लिकेशनने हा पुरस्कार जिंकलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला पोषण ट्रॅकर ही ॲप्लिकेशन कशाशी संबंधित आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याच्यामध्ये जी लहान मुले आहेत तसेच गरोदर ज्या महिला आहेत या महिलांची पोषण पातळी ट्रॅक करण्यासाठी हे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन काम करते. त्यामुळे याच्यावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 50. RBIने कुठल्या वयापासून अल्पवयीन मुलांना बँक खाते स्वतंत्रपणे चालवण्याची परवानगी दिलेली आहे? तर RBIने नुकतेच वयाच्या 10 वर्षे पूर्ण केलेल्या मुलांना जे की अल्पवयीन आहेत अशा अल्पवयीन मुलांना बँक खाते स्वतंत्रपणे चालवण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 10 वर्षे हे लक्षात ठेवा. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 51. भारत सरकारने नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन टिंबटिंब कोटी रुपयांच्या निधीसह सुरू केले. आता परीक्षेत तुम्हाला TCS अशा प्रकारे एखाद्या योजनेच्या तरतुदीवर देखील प्रश्न विचारते. त्या दृष्टिकोनातून हे नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन खूप महत्त्वाचे आहे आणि हे मिशन एकूण 34,300 कोटी रुपयांच्या निधीसह सुरू केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला
या मिशनचा कालावधी देखील विचारू शकतात, तर तो आहे 7 वर्ष. 7 वर्षाच्या कालावधीसाठी हे NCMM मिशन राबवले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 52, केअरलेस पीपल अ कॉशनरी टेल ऑफ पॉवर, ग्रीड अँड लॉस्ट आयडियालिझम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले हे एक पुस्तक आहे, केअरलेस पीपल अ कॉशनरी टेल ऑफ पॉवर, ग्रीड अँड लॉस्ट आयडियालिझम. या पुस्तकाचे लेखक आहेत सारा विन विल्यम्स हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 53, चीनमधून येणाऱ्या सस्त्या स्टीलच्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताने किती टक्के तात्पुरता टॅरिफ लावलेला आहे? तर चीनमधून जे स्वस्त स्टील भारतामध्ये आयात होत आहे मोठ्या प्रमाणात, त्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताने तात्पुरत्या प्रमाणात 12% एवढा टॅरिफ लावलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54, RBIनुसार 2000च्या नोटांपैकी किती टक्के नोटा बँकिंग सिस्टीममध्ये परत आलेल्या आहेत? तर RBIने 2000च्या नोटा या बँकिंग सिस्टीममध्ये परत मागवलेल्या आहेत. 2000च्या नोटा ज्या चलनांमध्ये होत्या, वापरामध्ये होत्या, त्यापैकी जवळपास 98.21% नोटा या बँकिंग सिस्टीमला परत गेलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55, द ग्रेट कॉन्सिलिएटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हे देखील एक पुस्तक आहे ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे. द ग्रेट कॉन्सिलिएटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत संजीव चोप्रा हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56, इंटरनॅशनल बुकर प्राइज 2025 कोणत्या लेखकांनी जिंकली? हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न असेल. तर इंटरनॅशनल बुकर प्राइज 2025 जिंकलेले आहे बानू मुश्ताक यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. जेव्हा एखाद्या भारतीय व्यक्तीला अशा प्रकारचा इंटरनॅशनल पुरस्कार मिळतो तेव्हा त्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे याच्यासंबंधी अधिक माहिती आपण बघूया. हा जो इंटरनॅशनल बुकर प्राइज आहे 2025चा, तो बानू मुश्ताक यांना हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी मिळालेला आहे. त्यामुळे हे पुस्तकाचे नाव देखील लक्षात ठेवा. या पुस्तकाच्या नावावरती देखील पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर हे जे पुस्तक आहे ते ओरिजिनली कोणत्या भाषेमध्ये होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे जे ओरिजिनल पुस्तक आहे ते कन्नड भाषेमध्ये लिहिलेले होते. त्यामुळे हे ओरिजिनल भाषा देखील, लँग्वेज देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर हे जे कन्नड भाषेतील पुस्तक आहे त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे इंग्लिशमध्ये. आणि हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कोणी केलेलं आहे असा देखील पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर ते केलेलं आहे दीपा बस्ती यांनी. तर हे देखील नाव लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पहिला प्रश्न येईल 2025चा इंटरनॅशनल बुकर प्राइज कोणी जिंकला? बानू मुश्ताक यांनी. कोणत्या पुस्तकासाठी? तर हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी. ओरिजिनल हे पुस्तक कोणत्या भाषेत होते? तर कन्नड भाषेत. आणि याचे इंग्लिश ट्रान्सलेशन कोणी केलेलं आहे? तर ते केलेलं आहे दीपा बस्ती यांनी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57, अलीकडेच कोणता देश दक्षिण पूर्व आशियात ट्रॅकोमा या सार्वजनिक आरोग्य समस्येला समाप्त केलेला 3रा देश बनलेला आहे? तर ट्रॅकोमा हा एक डिसीज किंवा रोग आहे जो बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतो डोळ्यांना. त्यामुळे डोळ्यांना होणारा हा एक रोग आहे ट्रॅकोमा. आणि हा समाप्त केलेला 3रा देश दक्षिण पूर्व आशियातील ठरलेला आहे भारत हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि भारताशी संबंधित ही गोष्ट असल्यामुळे याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 58, तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रोजेक्ट कोणत्या 2 राज्यांनी MOU साईन केलेले आहे? तर तापी बेसिन हा मेगा रिचार्ज प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने. आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या दरम्यान यासाठी MOU साईन करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाईल की हा जो प्रोजेक्ट आहे तो कशासाठी आहे किंवा कोणत्या भागासाठी आहे महाराष्ट्रातल्या?
तर महाराष्ट्राच्या ईशान्य भागासाठी किंवा ईशान्य महाराष्ट्रासाठी हा प्रोजेक्ट असेल, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर ईशान्य महाराष्ट्रासाठी पिण्याचे पाणी आणि शेतीचे पाणी याची व्यवस्था करण्यासाठी हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. त्यामुळे या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 59, भारताचा पहिला AI संचलित गोल्ड मेल्टिंग ATM कुठे अनावरित करण्यात आला? तर भारताचा पहिला AI वर आधारित असलेला गोल्ड मेल्टिंग ATM अनावरित करण्यात आला हैदराबाद या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर हा जो ATM आहे याचे नाव काय असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याला नाव गोल्ड सिक्का असे दिलेले आहे. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा, या नावाचाही पेपरमध्ये समावेश असू शकतो. प्रश्न क्रमांक 60, मोनॅको ग्रँड प्रिक्समध्ये फॉर्म्युला 2 ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? तर जेव्हा एखादा भारतीय इंटरनॅशनल लेवलला अशा प्रकारची कामगिरी करतो तेव्हा त्याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित असतं. तर फॉर्म्युला 2 अशा प्रकारची स्पर्धा इंटरनॅशनल लेवलला जिंकणारा मोनॅको ग्रँड प्रिक्समध्ये पहिला भारतीय ठरलेला आहे कुश मैनिहा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 61, स्त्रियांच्या AI आणि सायबर सुरक्षा कौशल्यांचा विकास करण्यासाठी यशोदा AI हा उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? तर स्त्रियांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटी या कौशल्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने यशोदा AI हा एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि हा उपक्रम भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगातर्फे सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 62, स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण हे जे आदिशक्ती अभियान आहे ते महाराष्ट्र या राज्याने सुरू केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर याबद्दल अधिक आपण माहिती बघूया की हे जे आदिशक्ती अभियान आहे हे कशाशी संदर्भात असेल असा देखील पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर हा जो आदिशक्ती अभियान आहे ते कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू तसेच महिलांच्या संदर्भात जे काही अत्याचार होत आहेत याच्या संदर्भात हे अभियान राबवले जाणार आहे. त्यामुळे याचे फोकस एरिया जे आहेत हे सर्व लक्षात असू दे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 63, 2025 वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या पुरुष F42 या जॅव्हेलिन थ्रो प्रकारामध्ये नवीन जागतिक विक्रम कोणी स्थापित केलेला आहे? तर 2025च्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स जी स्वित्झर्लंड या देशामध्ये पार पडली याच्यामध्ये पुरुष F42 जॅव्हेलिन थ्रो म्हणजे भालाफेक या प्रकारामध्ये महेंद्र गुर्जर या भारतीय खेळाडूने नवीन जागतिक विक्रम केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि महेंद्र गुर्जर यांनी एकूण 61.17 मीटर एवढा लांब भाला फेकून हा जागतिक विक्रम केलेला आहे. प्रश्न क्रमांक 64, स्थलांतरित मुलांना शिक्षित करण्यासाठी ज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ही योजना केरळ या राज्याने सुरू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला ज्योती योजना ही कशासाठी आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर जी स्थलांतरित कामगार आहेत त्यांच्या मुलांना शिक्षित करण्यासाठी किंवा प्रायमरी एज्युकेशन फ्रीमध्ये देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 65, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2025 या वर्षातील सर्व इंडेक्स खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक आहे 131वा. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66, ॲक्झिओम मिशन 4साठी
निवडले गेलेले भारतीय अंतराळवीर कोण आहेत? तर हे जे एक्झॉम मिशन आहे 4 याच्यासाठी भारतीय अंतराळवीराची निवड करण्यात आली होती व त्यांचे नाव होते शुभांशु शुक्ला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर याच्यावर आणखीन एक प्रश्न येऊ शकतो कारण याच्यामध्ये भारतीय अंतराळवीराचा समावेश आहे. तर हे जे मिशन आहे याच्यासाठी कोणते रॉकेट वापरले होते? तर याच्यासाठी फाल्कन 9 ब्लॉक 5 हे रॉकेट वापरले होते. तर याच्यावरती देखील अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये ते विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 67 QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2026 मध्ये कोणती भारतीय संस्था ही पहिल्या क्रमांकावर आहे? तर हे देखील रँकिंग QS मार्फत जे घेण्यात येतात ते देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात. तर QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेली भारतीय संस्था आहे IIT दिल्ली ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल आणि ही 2026 साठीची रँकिंग आहेत हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 68 सरस्वती सन्मान 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला हा एक पुरस्कार आहे. तर सरस्वती सन्मान 2024 हा प्राप्त झालेला आहे भद्रेशदास स्वामी यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो सन्मान आहे सरस्वती सन्मान तो कोणामार्फत दिला जातो? तर KK बिर्ला फाउंडेशन मार्फत हा सन्मान दिला जातो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा कारण याच्यावरती तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर हा जो भद्रेशदास स्वामी यांना पुरस्कार मिळाला तो कोणत्या पुस्तकासाठी किंवा कोणत्या साहित्यासाठी मिळाला याच्यावरती प्रश्न येतो. तर हा पुरस्कार त्यांना स्वामीनारायणा सिद्धांत सुधा या साहित्यासाठी मिळालेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 69 उल्हास योजनेअंतर्गत पूर्ण साक्षरता मिळवणारे तिसरे राज्य कोणते ठरलेले आहे? तर ही जी उल्हास योजना आहे ही देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे कारण या योजनेमध्ये नवीन भारत साक्षरता कार्यक्रम राबवला जातो आणि त्याच्या अंतर्गत पूर्ण साक्षरता मिळवणारे तिसरे राज्य ठरलेले आहे त्रिपुरा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. याच्या अंतर्गत पहिले राज्य पूर्ण साक्षरता मिळवलेले कोणते होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ते होते मिझोराम हे. त्यानंतर दुसरे राज्य होते गोवा आणि त्याच्यानंतर आता तिसरे राज्य ठरलेले आहे त्रिपुरा आहे. हा जो उल्हास योजनेअंतर्गत कार्यक्रम आहे हा कार्यक्रम नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ची जी आहे त्याला अनुसरून राबवला जात आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा आणि याचे टार्गेट काय आहे? तर जे 15 वर्षे प्लस वयाची व्यक्ती आहेत त्या सर्वांना साक्षर बनवणे याच्यासाठी हा योजना राबवली जात आहे. प्रश्न क्रमांक 70 मराठीसाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून साहित्य अकादमीचे जे काही पुरस्कार आहेत ते सर्व पुरस्कार महत्त्वाचे आहेत. विशेषतः मराठीशी संबंधित जे पुरस्कार आहेत त्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचा कल खूप जास्त आहे. त्यामुळे मराठीसाठी बाल साहित्य पुरस्कार 2025 मिळालेला आहे सुरेश सावंत यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 71 INS गलदारच्या आसपास भारताचे पहिले पाण्याखालील संग्रहालय कुठे उभारले जाणार आहे? तर INS गलदार याच्या आसपास भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय उभारले जाणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याजवळ हे उभारले जाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72 UPSCने टॉप उमेदवारांना खाजगी नियोक्त्यांशी जोडण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? तर UPSCच्या अंतर्गत जे उमेदवार मुख्य परीक्षा पास होतात इंटरव्ह्यू देतात मात्र त्यांचे सिलेक्शन होत नाही अशा टॉप उमेदवारांना प्रायव्हेट कंपन्यांशी जोडण्यासाठी किंवा त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिभा ह्या नावाची योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 प्रतिभा सेतू हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 73 इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स डिफरंट स्ट्रोक्स
1998 to 2014 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर परीक्षा दृष्टिकोनातून हे एक खूप महत्त्वाचे पुस्तक आहे. इंडियाज फायनान्स मिनिस्टर डिफरंट स्ट्रोक या पुस्तकाचे लेखक आहेत A.K. भट्टाचार्य हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 74 UPI IDs पडताळण्यासाठी आणि गुंतवणूक फसवणूक थांबवण्यासाठी सेबी मार्फत कोणती नवी योजना सुरू करण्यात येणार आहे? तर UPI IDs जे आहेत त्यांची पडताळणी करण्यासाठी आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून जी फसवणूक होते ती थांबवण्यासाठी सेबीने एक नवीन योजना सुरू केलेली आहे आणि त्या योजनेचे नाव आहे सेबी चेक हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 75 राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी रोहिणी ग्रामपंचायत कोणत्या राज्यातील आहे? तर हा देखील परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे. तर राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 यांचे वितरण करण्यात आलेले असून याच्यामध्ये सुवर्ण पदक जिंकणारी रोहिणी ग्रामपंचायत जी आहे ती आहे महाराष्ट्र या राज्यातील. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील धुळे या जिल्ह्यातील ही ग्रामपंचायत आहे. त्यामुळे हा जिल्हा देखील लक्षात ठेवा. जिल्हा कोणता आहे असा देखील पेपरमध्ये ते प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 76 कोणत्या बहुपक्षीय विकास बँकेने भारतासाठी $10 बिलियन शहरी पायाभूत प्लॅन जाहीर केला? तर भारतातील शहरी भागातील जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी आशियाई विकास बँक आशियाई डेव्हलपमेंट बँकेने भारतामध्ये $10 बिलियन इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 77 फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 कोणी जिंकले? तर फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 जिंकलेले आहे भारताच्या दिव्या देशमुख यांनी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्याचबरोबर या दिव्या देशमुख महाराष्ट्राच्या आहेत. त्यामुळे परीक्षेत याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 78 निसार मोहीम कोणत्या 2 अंतराळ संस्थांमध्ये संयुक्तपणे आहे? तर ही जी निसार मोहीम आहे ती मोहीम भारताची इस्रो आणि अमेरिकेची नासा या 2 संस्थांमध्ये संयुक्तपणे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79 भारतामध्ये सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण किती प्रमाणात आहे? तर सध्या बातम्यांमध्ये इथेनॉल संबंधीची चर्चा खूप जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे याच्यावरती देखील पेपरमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे इथेनॉलचे मिश्रण पेट्रोलमध्ये सध्या 20% एवढ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80 हरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर हा देखील एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला इंडेक्स आहे. हरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स याच्यामध्ये काय होतं तर जे काही स्टार्टअप्स आहेत त्याच्यावर अनुसरून वेगवेगळ्या देशांमध्ये किती प्रमाणात स्टार्टअप्स चालू झालेले आहेत त्याच्यावरून हा इंडेक्स काढला जातो. आणि ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे 3रा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 81 रेल्वे सुरक्षा दलाच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोण नियुक्त झालेले आहेत? हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा एखाद्या महिलेची अशा महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होते तेव्हा तिथे प्रश्न विचारण्याची शक्यता देखील जास्त असते. त्यामुळे RPFच्या पहिल्या महासंचालक म्हणून नियुक्त झालेले आहेत सोनाली मिश्रा या. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 82 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणी जिंकला? तर हा देखील एक इंटरनॅशनल अवॉर्ड आहे जो भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे. आणि युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड 2025 साठीचा मिळालेला आहे महाराष्ट्राच्या वर्षा देशपांडे यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 83 केंद्रीय मंत्रिमंडळाने RDI म्हणजेच रिसर्च डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन या योजनेसाठी
किती तरतूद मंजूर केलेली आहे? तर सेंट्रल कॅबिनेटने भारत सरकारच्या RDI म्हणजेच संशोधनासाठी, विकासासाठी आणि नवीन उपक्रमांसाठी एकूण 1,00,000 कोटी एवढी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 84, भारताचे पहिले हिंदी माध्यम MBBS कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर अशा प्रकारे हे भारताचे पहिलेच कॉलेज ठरणार आहे की ज्याच्यामध्ये हिंदी मीडियममध्ये MBBSचा सिलेबस शिकवला जाणार आहे. आणि अशा प्रकारचे हिंदी मीडियम असलेले पहिलेच MBBS कॉलेज उभारण्यात येणार आहे मध्य प्रदेश या राज्यात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 85, प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी ज्ञान भारतीय मिशन हे कोणी सुरू केलेले आहे? तर हे जे मिशन आहे ज्ञान भारतम मिशन, याचा उद्देश काय असा देखील पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर याचा उद्देश आहे जी काही प्राचीन हस्तलिखिते आहेत त्यांचे डिजिटायझेशन करणे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर याची घोषणा किंवा हे सुरू कोणी केलेले आहे? तर भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी हे मिशन सुरू केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 86, डिजिटल गव्हर्नन्ससाठी वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी चॅम्पियन पुरस्कार 2025 कोणत्या ॲपला मिळाला? तर डिजिटल गव्हर्नन्ससाठीचा हा चॅम्पियन पुरस्कार 2025 मिळालेला आहे मेरी पंचायत या ॲपला. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. तर अशा प्रकारे जे काही गव्हर्नमेंटशी रिलेटेड देखील पुरस्कार आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न अलीकडे काळात विचारले जात आहेत. प्रश्न क्रमांक 87, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कलिंगा रत्न पुरस्कार 2024 कोणाला मिळालेला आहे? तर हा कलिंगा रत्न पुरस्कार 2024 प्राप्त झालेला आहे भारतीय सरकारच्या एका मंत्र्यांना आणि त्यांचे नाव आहे धर्मेंद्र प्रधान हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हा जो कलिंगा रत्न पुरस्कार आहे हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे कारण याचे वितरण भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हाती करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 88, आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 40 लाख घरे सौर ऊर्जेवर चालवण्याचे लक्ष्य कोणत्या बँकेने ठेवलेले आहे? तर आर्थिक वर्ष 2027 पर्यंत जवळपास 40 लाख घरे सौर ऊर्जेवर चालवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे SBI या बँकेने, स्टेट बँक ऑफ इंडियाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 89, 2025 सालचा रॅमन मॅग्सेस पुरस्कार कोणत्या भारतीय संस्थेला मिळाला? तर हा जो रॅमन मॅग्सेस पुरस्कार आहे याला आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार म्हटलं जातं. त्यामुळे इतका महत्त्वाचा पुरस्कार जर एखाद्या भारतीय संस्थेला मिळत असेल तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे 2025चा रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळालेला आहे एज्युकेट गर्ल्स या भारतीय संस्थेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 90, संविधान 130 विधेयक 2025 नुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री व मंत्री यांना सलग किती दिवस ताब्यात ठेवल्यास अटक करून पदावरून दूर करण्याची तरतूद आहे? तर हे एक नवीन विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आलेले आहे. हे विधेयक परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचे आहे कारण याच्यानुसार देशाचे पंतप्रधान, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांना जर अटक करून 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधी जर झालेला असेल तर त्यांना पदावरून दूर करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 91, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत किती तरतूद करण्यात आलेली आहे? तर ही देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची योजना आहे कारण पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना जी आहे ती नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या केलेल्या भाषणामध्ये उल्लेख केला होता या योजनेचा आणि त्या अंतर्गतच या योजनेत 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 92, तांत्रिक शिक्षण आणि संशोधन वाढवण्यासाठी सरकारने अलीकडेच 4,200 कोटी रुपयांच्या खर्चासह कोणती योजना मंजूर केलेली आहे? तर टेक्निकल एज्युकेशन, तांत्रिक शिक्षण
आणि रिसर्च म्हणजे संशोधन वाढवण्यासाठी सरकारने 4,200 कोटी रुपयांच्या खर्चासह एक योजना मंजूर केलेली आहे आणि तिचे नाव आहे मेरिट हे. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा, ही योजना देखील लक्षात ठेवा. त्याच्यावर किती खर्च करण्यात आलेला आहे ते देखील लक्षात ठेवा, कारण अशा स्वरूपाचे प्रश्न TCS वारंवार विचारत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93, व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे जे पुस्तक आहे ते खूप चर्चेतील पुस्तक आहे, कारण या पुस्तकाचे लेखक आहेत देशाचे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हे देखील पुस्तक आणि त्याचे लेखक लक्षात ठेवा, पाठच करून ठेवा, कारण याच्यावर 100% प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 94, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर IMF मध्ये एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर कार्यकारी संचालक म्हणून भारताचे माजी गव्हर्नर RBIचे उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 95, कर्नाटकमधील कोणत्या महिला स्वसहायता गटाने सेल्फ हेल्प ग्रुपने UNDP इक्वेटर पुरस्कार 2025 जिंकलेला आहे? तर कर्नाटकमधील बीबी फातिमा महिला सेल्फ हेल्प ग्रुपने 2025चा इक्वेटर पुरस्कार जिंकलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 96, कोणत्या स्मॉल फायनान्स बँकेला सार्वजनिक बँकेत युनिव्हर्सल बँकेमध्ये रूपांतरित करण्यासाठी RBIची पहिली मान्यता मिळाली? आता हा जो प्रश्न आहे तो बँकिंग क्षेत्रातील एक महत्त्वाची घडामोड आहे, त्याच्यावरती बनवलेला आहे. कारण RBIने AU स्मॉल फायनान्स बँक या बँकेला सार्वत्रिक बँक म्हणजेच युनिव्हर्सल बँकेमध्ये रूपांतरित होण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे, कारण अशा प्रकारे स्मॉल फायनान्स बँकेला सार्वत्रिक बँकेमध्ये रूपांतरित करण्याची पहिलीच वेळ ही असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 97, भारताचे पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज म्हणून कोणते गाव घोषित केलेले आहे? तर भारताचे पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून घोषित करण्यात आलेले गाव आहे सातनवरी हे, आणि हे गाव नागपूर या जिल्ह्यातील आहे. त्यामुळे जिल्हा देखील लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर हे जी घोषणा केली ती कोणी केलेली आहे? तर ही घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो की कोणी घोषणा केली म्हणून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 98, सायबर फसवणूक आणि द्वेष भाषण शोधण्यासाठी गरुड दृष्टी हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर जे काही सायबर फ्रॉड्स आहेत, त्याचबरोबर जी हेट स्पीचेस दिली जातात वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून, ती शोधण्यासाठी गरुड दृष्टी या नावाचा उपक्रम महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 99, भारतामध्ये कोणती सार्वजनिक क्षेत्राची बँक ही पहिल्यांदाच .bank.in या डोमेनवर स्थलांतरित होणारी बँक ठरलेली आहे? तर अशा प्रकारे bank.in ह्या डोमेनवर स्थलांतरित होणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक ठरलेली आहे पंजाब नॅशनल बँक ही. PNB बँक ही पहिल्यांदाच अशा प्रकारे डोमेनवर स्थलांतरित होत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 100, सक्सेशन ऑफ द सक्सेसफुल द फ्लाईट आउट ऑफ द न्यू इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे देखील एक पुस्तक महत्त्वाचे आहे. सक्सेशन आउट ऑफ द सक्सेसफुल द फ्लाईट आउट ऑफ न्यू इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत संजय बारू हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 101, भारताचे पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य कोणते आहे? तर डिजिटली पूर्णपणे साक्षर असलेले भारतातील पहिलेच राज्य ठरलेले आहे केरळ हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य म्हटलं की केरळ लक्षात ठेवायचं.
प्रश्न क्रमांक 102 दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. चित्रपट क्षेत्रामधील आयुष्यभर दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो आणि 2025चा पुरस्कार मिळालेला होता मोहनलाल यांना, जे मल्याळम चित्रपट क्षेत्रातील अभिनेते आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 103 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर जो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 जाहीर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये भारताचा क्रमांक होता 38वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 104 भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले आहेत? तर तुम्हाला पेपरमध्ये असा प्रश्न विचारला जाईल की भारताचे नव्यानेच निवडून आलेले उपराष्ट्रपती कोण आहेत? तर ते आहेत CP राधाकृष्णन. हे CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्याच्या अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल होते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर CP राधाकृष्णन हे कितवे उपराष्ट्रपती आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो, तर ते 15वे उपराष्ट्रपती आहेत. त्याचबरोबर याच्यावर आधारित पॉलिटीमध्ये प्रश्न येऊ शकतो की उपराष्ट्रपती पदाची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर ते कलम आहे कलम 63 हे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर उपराष्ट्रपती पदासाठी नुकतीच निवडणूक झालेली, त्यामुळे या निवडणूकची तरतूद कोणत्या कलमात आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो, तर ती तरतूद आहे भारतीय संविधानातील कलम 66 मध्ये. त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 105 2025-26ची दुलीप ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? तर 2025-26साठी जी दुलीप ट्रॉफीची स्पर्धा पार पडली ती जिंकलेली आहे सेंट्रल झोनने, म्हणजेच मध्य विभागाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 106 10 लाख प्लस लोकसंख्या असलेल्या श्रेणीमध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2025 मध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहे? तर हा देखील प्रश्न परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण अशा प्रकारची जी सर्वेक्षण होत आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची टेंडन्सी खूप जास्त आहे TCSची. त्यामुळे 10 लाख प्लस लोकसंख्या असलेल्या गटामध्ये श्रेणीमध्ये कॅटेगरीमध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2025 मिळालेला आहे इंदोर या शहराला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर 3 लाख ते 10 लाख या श्रेणीमध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला असा देखील परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर 3 ते 10 लाख या गटामध्ये हा पुरस्कार महाराष्ट्रातील अमरावती या शहराला मिळालेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 107 mRNA आधारित कर्करोगावरील लस एंटारोमिक्स कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? तर एंटारोमिक्स ही जी लस आहे ती लस कर्करोगावरील प्रभावी अशी लस ठरलेली आहे आणि ही लस रशिया या देशाने विकसित केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर जे काही अर्ली ट्रायल्स झाले त्या ट्रायल्समध्ये या लसीने 100% रिझल्ट दिलेला आहे आणि ही जी लस आहे ती मोठ्या आतडे किंवा रेक्टम याचा कॅन्सर जो आहे त्याच्याशी संबंधित प्रभावीपणे काम करणार आहे आणि ही लस mRNA या तंत्रज्ञानावर किंवा याच्यावर आधारित असलेली लस असेल. त्यामुळे 2-3 गोष्टी इथे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 108 NIRF 2025च्या सर्वांगीण श्रेणी म्हणजेच ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये कोणती संस्था ही प्रथम क्रमांकावर राहिलेली आहे? तर NIRF म्हणजेच काय, तर नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क हे जे आहे यातर्फे 2025चे वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये विभागणी करून सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या संस्थांना पुरस्कृत केले जाते आणि या रँकिंगनुसार ओव्हरऑल कॅटेगरी म्हणजे सर्वच श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी संस्था ठरलेली आहे IIT मद्रास ही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ही देखील रँकिंग खूप महत्त्वाची आहे, कारण याच्यावरती देखील TCSने यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत.
त्याचबरोबर असा देखील प्रश्न येऊ शकतो की ही जी NIRF रँकिंग आहे ती कोण जाहीर करतं, तर भारत सरकारचे जे शिक्षण मंत्रालय आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, त्यांच्यामार्फत ही जी रँकिंग आहे ती जाहीर केली जाते, त्यामुळे हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 109, भारताने कोणत्या देशासोबत आपली पहिली सीमापार रेल्वे लिंक म्हणजेच क्रॉस बॉर्डर रेल लिंक जाहीर केलेली आहे? तर अशा स्वरूपाची क्रॉस बॉर्डर रेल लिंक पहिल्यांदाच भारताने जाहीर केलेली आहे आणि ती देखील भारताने भूतान या देशासोबत जाहीर केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर हा जो प्रोजेक्ट आहे क्रॉस बॉर्डर रेल लिंक तो किती रुपयांचा आहे, तर तो आहे 4033 कोटी रुपयांचा. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 110, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली? तर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी शपथ घेतलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. कारण भारताचे जे गव्हर्नर होते, राज्यपाल होते, ते आता सध्या भारत देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर पेपरमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येईल की राज्यपाल पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये आहे? तर ते कलम आहे कलम 153 आणि याच्यामध्ये सांगितलेले आहे की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. त्यामुळे हे कलम देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 111, स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले? तर स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप ही जी स्पर्धा असते याच्यामध्ये या प्रकारात पहिलेच भारताला मिळालेले सुवर्णपदक जिंकलेले आहे आनंदकुमार वेलकुमार यांनी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 112, बॉम्बे हायकोर्टाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण झालेले आहेत? तर नुकतीच बॉम्बे हायकोर्टच्या मुंबई हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशपदी एक नवीन नियुक्ती झालेली आहे आणि मुंबई हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत श्री चंद्रशेखर हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 113, स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी 1000 कोटी रुपयांचा लीप प्रोग्रॅम कोणत्या राज्याने सुरू केला? तर सर्वात आधी लीप प्रोग्रॅम म्हणजे काय? तर याचा अर्थ होतो लोकल इकॉनॉमी ॲक्सेलरेटर प्रोग्रॅम, म्हणजे स्थानिक जी अर्थव्यवस्था आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी लीप प्रोग्रॅम सुरू केलेला आहे आणि हा प्रोग्रॅम कर्नाटक राज्याने सुरू केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल आणि याच्या अंतर्गत जे काही स्टार्टअप्स असतील म्हणजे स्थानिक पातळीवरील सुरू झालेले जे व्यवसाय असतील त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठीच कर्नाटक सरकारने 1000 कोटी रुपयांची तरतूद देखील केलेली आहे. प्रश्न क्रमांक 114, ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 50 चेंडूमध्ये भारतातर्फे सर्वात वेगवान शतक कोणी ठोकलेले आहे? तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 50 बॉल्समध्ये भारतातर्फीचे सर्वात वेगवान शतक ठोकलेले आहे महिला क्रिकेटर स्मृती मंधाना हिने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न TCSच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे कारण महिला क्रिकेटवरती खूप वेळा प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 115, दापान टेल्स फ्रॉम काश्मीर्स कॉन्फ्लिक्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे देखील एक खूप महत्त्वाचे पुस्तक आहे. हे देखील चर्चेतील पुस्तक असून दापान टेल्स फ्रॉम काश्मीर्स कॉन्फ्लिक्ट या पुस्तकाचे लेखक आहेत इप्सिता चक्रवर्तीया. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. तर अशा प्रकारे आपण जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यातील 9 महिन्यातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या चालू घडामोडी अतिशय रॅपिड फायर स्वरूपात कंप्लीट केलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असलेले प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. प्रत्येक प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि हे सर्व प्रश्न आपण आपली जी चालू घडामोडीची नोट्स आहे त्या नोट्समधूनच घेतलेले आहेत. तुम्हाला जर ह्या नोट्स हव्या असतील तर स्पर्धा परीक्षा मित्र ही जे आपले ॲप आहे ते डाउनलोड करा. तेथे तुम्हाला हा कोर्स उपलब्ध होईल. ही ॲप डाउनलोड करण्यासाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. तेथून तुम्ही ही ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. तिथे तुम्हाला 2025 या वर्षातील प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी मिळून जातील.
अधिक माहितीसाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता, त्याची देखील लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।